हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती। तर आज आम्ही बनवणार आहोत शेपूची भाजी। ओके, आता हे तुम्ही चमचमीत पदार्थ बघताय ते लसूण आणि मिरचीचा ठेचा बनवून त्याला टाकले ऑइलमध्ये। ओके, सो त्यामध्ये आता आपण ॲड केले टोमॅटो आणि टोमॅटो आपण मस्तपैकी असे शिजू देणार आहोत। वाव, किती भारी दिसतंय। तर आपण बनवतो शेपूची भाजी, मस्तपैकी शेपू आपण खाणार, ते पण चपातीसोबत। तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघतायत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज, आम्ही नवीन आहोत यूट्यूबवर। आता हे टोमॅटो लसूण मिरची चांगलं मिक्स करा, चांगलं शिजू द्या। तुम्ही बघतायत हे शिजलं आहे चांगलं। ह्याच्यामध्ये आपण शेपू आणि थोडीशी कोथिंबीर बारीक करून टाकले। कोथिंबीर दिसते का तुम्हाला? हो, मला तर दिसली, तुम्हाला दिसली का? तर शेपू आम्ही ॲड केलं। सो सगळी शेपू आम्ही टाकली त्यामध्ये। त्याच्यानंतर चांगलं थोडंसं शिजू द्या शेपूची भाजी। किती भारी दिसतं यार, हिरवगार। आता बघा, ह्याला मिक्स करा। खालचा जितका मसाला असेल ना ते सर्व वरती घ्या। टोमॅटो वगैरे आपण कोणते कोणते मसाले टाकलेले ते सर्व वर घ्या आणि मिक्स करा। सर्व चांगल्या रीतीने शिजू द्या। ओके, तुम्ही पाहिजे तर यावेळेला मूग डाळ असते ना ती पहिले भिजू घालायची, मग ह्याच्यामध्ये टाकू शकता मूग डाळ। पण आमच्याकडे तेव्हा ती नव्हती म्हणून आम्ही ती मुगाची डाळ नाही टाकली। मग तुम्ही ॲड करू शकता शेंगदाण्याचा कूट प्लस मूग डाळ पण तुम्ही ॲड करू शकता तुमच्या इच्छेनुसार। तुम्ही अशी भाजी नक्की करून पहा, खूप छान लागते। म्हणजे जे व्हेज खात पण नसतील ना ते लोक पण व्हेज खातील अशी भाजी बनवली की। मिक्स करा चांगलं। मिक्स तुम्ही मुगाची डाळ पण टाका, चांगली लागते मुगाची डाळ, पण आमच्याकडे नव्हती म्हणून आम्ही टाकली नाही। लाईक आणि सबस्क्राईब करा आमच्या व्हिडिओला। आमची भाजी तर आता शिजेल आणि आम्ही खाऊ। हे बघा, झाली आमची भाजी, चपाती पण होती साईडला। थँक्यू फॉर वॉचिंग, बाय।